नमस्कार बालमित्रांनो. सुनंदा आजीच्या गोष्टी सीझन 7मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आजची गोष्ट आहे ती सूर्यमालेतल्या 6व्या ग्रहाची. सुंदर आणि रूपवान असा हा ग्रह आणि त्याचं नाव आहे शनी किंवा इंग्रजीमध्ये म्हणतात सॅटर्न. आपल्या अनोख्या अशा रिंग्स किंवा ज्यांना मराठीमध्ये म्हणतात कडी, त्यामुळे हा ग्रह सर्वांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करतो. अशा या ग्रहाबद्दल अजून आपण जाणून घेणारच आहोत, पण त्यापूर्वी ऐकूया AI निर्मित ही कविता. अथांग नभात पसरेजी सुंदर वलयांची ईशान, वायूचा हा भव्य गोळा शनी, ग्रह हा महान. सूर्यमालेचा मुकुट जणू की हे तेजस्वी रत्न, दूर अंतराळात जयाचे अद्भुत रूप अनंत. तर असा हा शनी सूर्यमालेतला 6वा ग्रह. आकारमानाने म्हणाल तर गुरूच्या खालोखाल म्हणजे 2 नंबरचा मोठा ग्रह. इतर ग्रहांप्रमाणेच स्वतःभोवती फिरत फिरतच तो सूर्याभोवती फिरतो. स्वतःभोवती फिरायला त्याला लागतात 10 तास 34 मिनटं. म्हणजे शनिवरचा दिवस असतो तो फक्त 10 तास 34 मिनटाचा, तर वर्ष मात्र असतं खूपच मोठं. म्हणजे आपल्या पृथ्वीवरच्या वर्षाशी तुलना केलीत तर पृथ्वीवरची 29.4 वर्ष म्हणजेच 10,731 दिवस एवढं मिळून असतं शनीचं 1 वर्ष. पृथ्वीचा रोटेशनल ॲक्सिस जसा थोडा कललेला आहे तसाच शनीचा सुद्धा कललेला आहे आणि तो आहे 26.73 डिग्रीज. त्यामुळे आपल्यासारखे म्हणजे पृथ्वीवर जसे सीझन्स असतात तसे शनीवरसुद्धा असतात. पण आश्चर्य म्हणजे आपला सीझन असतो, प्रत्येक सीझन हा साधारण 3 महिने किंवा 90 दिवसांचा, पण शनीचा एक सीझन असतो 3,575 दिवसांचा. कारण सूर्याभोवती फिरायलाच त्याला लागतात 10,700 दिवस. शनी हा सुद्धा गेशियस स्टेटमध्ये असलेला ग्रह आहे, गुरूप्रमाणेच आउटर प्लॅनेट. आणि हा शनी म्हणजे त्याच्यावर मुख्य आढळतात ते गॅसेस म्हणजे हायड्रोजन, हेलियम आणि थोड्या अधिक प्रमाणात मिथेन. शनीचा आकार थोडा चपटा तर आहेच, पण अगदी गोल गरगरीत नाही. त्याचा इक्वेटरियल डायमीटर आहे 1,20,536 किलोमीटर, तर व्हर्टिकल म्हणजे पोलर डायमीटर आहे 1,08,728. शनीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या अतिप्रचंड वेगामुळे शनीला मध्यभागी एक फुगीरपणा आलेला आहे. आता जाणून घेऊया शनीच्या रिंग्स किंवा वेगवेगळ्या कड्या याबद्दल. या रिंग्स म्हणजे शनीचा आभूषण किंवा दागिनाच आहे असं म्हणायला हरकत नाही. गॅलिलिओ गॅलिली यांनी शनीचा शोध लावला 1610मध्ये, पण शनीच्या रिंग्स याचा मान मात्र शोधण्याचा गेला आहे ख्रिस्टियान ह्युजेन्स या एका डच गणितज्ञाकडे. शनीभोवती फिरणारे अनेक ॲस्ट्रॉइड्स, कॉमेट्स, मून, सॅटेलाइट्स शनीच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे अनेकदा दुभंगले आणि त्यांचे बारीक बारीक तुकडे झाले आणि त्याच गुरुत्वाकर्षणाने शनीभोवती ते गोलगोल फिरत राहिले आणि याच्यावर बनलं बर्फाचे बारीक कण किंवा धूळ याचं आच्छादन आणि तीच बनली शनीची कडी. शनीभोवतीचं हे प्रत्येक कडं वेगवेगळ्या वेगाने शनीभोवती फिरतं आहे. ह्या रिंग्स किंवा कडी ज्यांची नावं आहेत ABCD अशी अल्फाबेटिकल नावं दिली आहेत. A आणि B या रिंग्समध्ये जी गॅप सापडते त्याला म्हणतात कॅसिनी डिव्हिजन. या सर्वच रिंग्स किंवा कडी अत्यंत पातळ किंवा थिन म्हणायला हरकत नाही. त्या आपल्या शनीपासून जवळजवळ 2,82,000 किलोमीटर इतक्या दूरपर्यंत पसरल्यात, पण त्यांची उंची म्हणाल तर फक्त 10 मीटर आहे. ज्या क्रमाने या रिंग सापडल्या गेल्या तशी तशी त्यांची नावं दिली गेली आहेत. आणि B आणि A ह्या 2 कड्यांच्यामध्ये जी गॅप सापडते ती आहे अंदाजे 4,700 किलोमीटर रुंदीची आणि तिला म्हणतात कॅसिनी गॅप. शनीपासून जर सुरुवात केली तर आपल्याला D, C, B, मग मध्ये असणारी कॅसिनी गॅप आणि मग नंतर A, F, G आणि E. यानंतरही काही कडी आढळतात किंवा रिंग्स दिसतात, पण त्या खूपच फेंट आहेत. त्याच्यामुळे मुख्यतः याच 8 कड्यांचा विचार केला जातो. आता जाणून घेऊया
की शनीचे मून्स किंवा चंद्र किंवा सॅटेलाइट्स यांच्याबद्दल. 17 जून 2026 या गणनेप्रमाणे शनीच्या भोवती फिरणारे लहान मोठे असे जवळजवळ 293 चंद्र शास्त्रज्ञांना सापडलेत. काही आकाराने गोल आहेत तर काही अगदीच ओबडधोबड. या ओबडधोबड आकार असलेल्या चंद्रांमध्ये मोठा चंद्र आहे ज्याचं नाव आहे फोबे, PHOBE. आणि गोलाकार असणारे जे चंद्र आहेत त्यातला सगळ्यात मोठा आहे टायटन, ज्याचा आकार आपल्या बुध ग्रहापेक्षाही मोठा आहे. हा टायटन संशोधकांचा अगदी आवडता चंद्र आहे, कारण यावर पृथ्वीसारखं वातावरण आहे, नद्या नाले यांचं नेटवर्किंगचे ठसेही मिळतात आणि दक्षिण ध्रुवावर मोठी बर्फाची टोपी पण आहे. शिवाय ॲटमॉस्फिअर हे आहे नायट्रोजन रिच ॲटमॉस्फिअर. आता ह्या चित्रात आपल्याला दिसत आहेत ते मायमस, एन्सिक्लॅडस, टायथिस, डायोन, रिया इत्यादी चंद्राच्या लोकेशन्स. म्हणजे हे सगळे चंद्र शनीच्याच भोवती फिरत आहेत. आणि शिवाय लाल आणि निळ्या रंगाची काही सर्कल्स पण दिसत आहेत. मित्रांनो, या निळ्या रंगाच्या सर्कल्समध्ये किंवा ऑर्बिट्समध्ये दिसणारे जे शनीचे अनेक लहान मोठे चंद्र आहेत ते क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये शनीच्या भोवती फिरतात. तर रेड ऑर्बिटमध्ये जे चंद्र शनीच्या भोवती फिरत आहेत ते मात्र अँटी क्लॉकवाईज या डायरेक्शनमध्ये. अशा या सुंदर अद्वितीय शनिग्रहांनी संशोधकांना खुणावलं नाही तरच नवल. वॉयेजर 1 आणि 2 1977 ही मोहीम हाती घेतली गेली. ती 1981पर्यंत चालली. या यानांनी शनीची हाय रेझोल्युशन्स पिक्चर्स काढली. एन्सिलेडस, टेथिस, हायपेरियॉन या चंद्रांचाही शोध घेतला. पायोनियर 2 हे तर शनीच्या 22,000 किलोमीटर इतक्या जवळ पोचलं. शनीचे खूप क्लोजअप फोटोज त्यांनी काढले, त्याच्या रिंग्सचा अभ्यास केला आणि एवढंच नाही तर टायटन या चंद्राचं तापमान किती असेल याचाही अचूक अंदाज बांधला. नंतर कॅसिनी या यानाने म्हणजे हे मिशन 1997ला लॉन्च झालं. 7 वर्ष तर त्याला शनीच्या कक्षेत प्रवेश करायला लागली. 2005 हे स्पेस यान टायटन या चंद्रावर उतरलं आणि त्याचा वातावरण, स्ट्रक्चर, पृष्ठभाग याचा पूर्ण अभ्यास केला आणि हे मिशन जवळजवळ 2017पर्यंत चालू राहिलं. आता जाणून घेऊया की हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे शनी आपल्याबद्दल काय सांगतो. तर शनी हा सूर्य आणि संध्या यांचा मुलगा. पण शनीचं आचरण हे कायमच गुंतागुंतीचे राहिलं आहे. शनी ही न्यायाची देवता आहे, पण आयुष्यात आपल्या परीक्षा घेणाऱ्या अनेक घटनाही तो निर्माण करतो. पण त्यामुळे होतं काय की माणूस जास्त कणखर बनतो. शनी म्हणजे शिस्त आणि जबाबदारी. तसंच डिटॅचमेंट म्हणजे विभक्त होणं आणि परत प्रेमाचा सलोखा घडवून आणणं म्हणजे रियुनियन हेही शनीमुळे शक्य होतं. तसंच एखादी घटना मनासारखी व्हायला उशीर लागेल, पण तुमचे प्रयत्न जर अगदी मनापासून असतील तर ती गोष्ट तुमच्या हातून काढून घेतली जाणार नाही. याचा अर्थ डिले बट नॉट डिनायल असा हा शनी. तसंच रोमन धर्मशास्त्र सांगतं की शनीचा नावातच अर्थ असा आहे सॅटर्न. सॅटर्न म्हणजे मूळ शब्द आहे सॅटस, SATUS. त्याचा अर्थ आहे टू प्लांट म्हणजे अन्नधान्य, कृषी इत्यादी गोष्टी. त्याच्यामुळे रोमन शास्त्राप्रमाणे शनी ही अन्नधान्याची देवता आहे आणि त्यांच्याच म्हणण्यानुसार शनीची कडी किंवा रिंग्स ह्या आपल्या आयुष्यातल्या वागण्याच्या मर्यादा दाखवतात आणि आपल्याला धडेही खूप देतात. तर मित्रांनो, असा हा शनी आपल्याला वाटतो तसा आपल्या शास्त्राप्रमाणे कठोर आणि कडक, पण तरीही आपल्याला जीवनाची बहुमूल्य शिकवणारा आणि म्हणूनच त्याचा एक आदरयुक्त दरारा सगळीकडे पसरला आहे. पण त्याची कडी, त्याचा भला मोठा आकार, त्याचे अनेक चंद्र, त्यामुळे तो शास्त्रज्ञांनाही खुणावत राहिला. आपल्याला निरभ्र आकाशात दुर्बिणीने तो सहज दिसू शकतो. म्हणून त्याचं आकाशात निरीक्षण एकदा तरी जरूर करा. आता मी इथे थांबते. चॅनल सबस्क्राईब करा, गोष्ट अनेकांपर्यंत पोचवा. आणि आता भेटणार आहोत आपण पुढच्या महिन्यात अजून एखादी छानशी गोष्ट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.